पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोट्यवधी भारतीयांशी संवाद साधतात. एप्रिलमध्ये या कार्यक्रमाचा 100वा भाग प्रसारित होणार आहे. मन की बात या कार्यक्रमानं एक इतिहास रचला आहे. या प्रकारचा हा पहिला कार्यक्रम आहे ज्यामध्ये आपण पंतप्रधानांचं भाषण ऐकतो. त्यांनी सबका साथ सबका विकास हे ब्रीदवाक्य ठेवलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते सामाजिक समस्यांवर भर देतात ज्यांच्याकडे आपलं अनेकदा दुर्लक्ष होतं. या समस्यांनी जनता अस्वस्थ आहे. 28 नोव्हेंबर 2018 रोजी प्रसारित झालेल्या एका भागात पंतप्रधानांनी हे मुद्दे समोर आणून हा कार्यक्रम म्हणजे नवीन युगाच्या महत्त्वाकांक्षी भारताचा आवाज असल्याचं सांगितलं. मन की बात सरकारी गुजगोष्ट नाहीये, ही समाजाची गुजगोष्ट आहे. मन की बात एका ॲस्पिरेशनल इंडिया महत्त्वाकांक्षी भारताची गोष्ट आहे. भारताचा मूळ श्वास राजकारण नाही, भारताचा मूळ श्वास राजकीय ताकदही नाही. भारताचा मूळ श्वास समाजकारण आहे आणि सामाजिक शक्ती आहे. समाज जीवनाचे अनेक पैलू असतात, हजारो पैलू असतात. त्यातील एक पैलू राजकारण सुद्धा आहे. राजकारणाचा जोर फक्त वाढणं हे निरोगी सुविहित समाज व्यवस्थेसाठी चांगलं नाही. कधी कधी राजकीय घडामोडी आणि राजकारणी एवढे वरचढ होतात की समाजातील इतर प्रतिभावान मंडळी आणि इतर धाडसी कर्तृत्व दबावाखाली येतात. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी जनसामान्यांच्या गुणवत्तेला, धाडसी कर्तृत्वांना योग्य तो न्याय मिळणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि मन की बात या दृष्टीनं एक नम्र आणि छोटासा प्रयत्न आहे.